अंधश्रद्धेच्या तर मी विरुद्धच आहे. मी माझ्या हातात सत्ता दिली ना, यातले 90% बाबा बुवा तुरुंगात जातील आणि तीच त्यांची लायकी आहे. मी तुम्हाला सांगतो, एकटा आसाराम कशाला. काही लोकांना सांगतात कोणीतरी सिगरेट ओढतोय, मग त्या सिगरेटची राख लोक हातात, अरे काय मूर्खपणा चाललेला आहे. कोणतरी बुवा चहा पितोय आणि ते उष्टा चहाचा कप कोणतरी पितायत, कोणतरी गल्ली बोळातले बुवा आहेत. यांना सगळ्यांना एकदा जेरबंद करून तुरुंगातच टाकलं पाहिजे. आणि आता आपल्याकडे कायदा आहे, जादूटोणा विरोधी कायदा आहे, आणि त्या कायद्यानुसार केवळ हिंदू धर्मातल्या बुवांवर नव्हे तर मुस्लिम धर्मातल्या, ख्रिश्चन धर्मातल्या बुवांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. केवळ हिंदू धर्मात अंधश्रद्धा नाही, सर्व धर्मात आहे. सर्व धर्मात गाढव लोक आहेत. गाढवाचा कशाला अपमान करा, आपण गाढव नाही म्हणायला पाहिजे. पण विचार न करणारी माणसं आहेत. मुद्दा आहे की विचार न करणारी सर्व धर्मात माणसं आहेत. तेव्हा श्रद्धा बाळगा. माणसाला, आंबेडकरांनी म्हटलं होतं बौद्ध धर्म स्वीकारताना, की माणसाला, दुबळ्या माणसाला ना आधार लागतो. मला देवाचा आधार लागत नाही, कारण मला विचारांचा आधार आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग माझा मानतो, त्यामुळे त्या विचाराचा मला आधार आहे. मी बुद्धाचं तत्वज्ञान वाचलेलं आहे. बुद्ध स्वतःला देव म्हणत नाही, हे लक्षात घ्या. परफेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं की विचार करायला पाहिजे, आणि हे पत्रकारितेचं काम आहे. समाजामध्ये अंधश्रद्धेचं निर्मूलन करणं हे सुद्धा दारिद्र्य निर्मूलनाला हातभार लावणं जसं मीडियाचं काम आहे, तसं अंधश्रद्धा निर्मूलनाला हातभार लावणं हे सुद्धा पत्रकारांचं काम आहे.